महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रीय केंद्रामध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार संबोधित करणार आहेत, तर नाना पटोले या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे। सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून विजय मिळवेपर्यंत विशाल पाटील आणि मला खूप त्रास सहन करावा लागला, त्या त्रासाचं उत्तर लवकरच जाहीर सभेतून देईल असा इशारा विश्वजित कदमांनी दिलाय। तर निवडणुकीत खडे टाकण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना जनतेनं खड्यासारखं बाजूला टाकलंय असा टोलाही त्यांनी लगावला। आगामी विधानसभा निवडणुकीत सांगलीत 4 ते 5 जागांवरती काँग्रेस निवडणूक लढवेल असं विश्वजित कदमांनी जाहीर केलंय। तर 2च दिवसांपूर्वी राष्ट्रवादी जास्त जागा लढवेल असा दावा जयंत पाटलांनी केला होता। त्यामुळे आता मवियामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवारांचे पुन्हा एकदा बॅनर झळकलेत। भावी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे बॅनर हा आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। पुण्यातल्या कात्रज चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांच्या गटातर्फे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानं बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलेला आहे। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं भुसावळ रेल्वे स्टेशनवरती जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। रेल्वे स्थानकाबाहेर ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे। सरकारनं महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अशी टीका नाना पटोलेंनी केलेली आहे। भाजपला सत्तेच्या बाहेर काढणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन ते जरांगेंना भेटतात का हे पाहावं लागणार आहे। याआधी शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगळे सोयरेचा निर्णय घ्यावा अशी मागणी केलेली होती आणि आता यानंतर नेमके शिरसाट कोणत्या कामासाठी भेटणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। पुढील काही दिवस राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढचे 4 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। इंदापूरच्या कांदलगावात 5 मिनिटांसाठी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं शेतीचा मांडव जमिनीवरती आडवा झालेला आहे। यात पांडुरंग फाटे या शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालेलं आहे। शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी फाटे यांनी केलेली आहे। नगरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली असून येत्या 2 ते दिवसात पेरणीला सुरुवात होणार आहे। 2 दिवसांनी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अकोल्यातल्या चौकात उभारलेलं सुशोभीकरण उन्मळून पडलेलं आहे। या चौकात मोठमोठे शोभेचे बगळे आणि गोलाकार गोळे लावण्यात आलेले होते, परंतु वादळी वाऱ्यामुळे चौकाचं सौंदर्य खराब झालेलं आहे। जालन्यात पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले होते। खड्ड्यातही पाणी तुंबल्यानं चालकाला अंदाज आला नाही आणि त्या खड्ड्यात कार अडकली। यावेळेला पालिकेनं मान्सूनपूर्व काम न केल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे आता पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आलेला आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवरती मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे। तब्बल 70 वर्ष लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय मिळालेला आहे। पवना धरणात जागा गेलेले धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। जम्मू आणि हिमाचल प्रदेशच्या मैदानी भागात आणखी 4 ते 5 दिवस उष्णतेचे चटके बसणार आहेत असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे। जुन्नरमधील हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून वाशीतल्या एपीएमसी मार्केटमध्ये उत्तर प्रदेशातल्या दशेरी आंब्यांची आवक सुरू झालेली आहे। तर पुढील आठवड्यात लंगडा आणि चौसा आंब्यांची आवक होणार असून ऑगस्टपर्यंत ग्राहकांना आंबा खाता येणार आहे। कापसाचा बाजारभाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहे। कापसाला प्रति क्विंटल 7,100 ते 7,500 रुपये भाव मिळतोय। बाजारातली ही स्थिती आणखी काही दिवस अशी राहू शकते असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवलेला आहे।
राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक घटलेली आहे. टोमॅटोला सरासरी 2300 ते 2800 रुपये इतका भाव मिळतोय, तर पुढील काळात टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. बाजारात गवारची आवक अद्यापही कमीच आहे, त्यामुळे गवारीचे दर तेजीत आहेत. गवारीला प्रति क्विंटल 5,500 ते 6,000चा भाव मिळतोय. हा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. देशातील बाजारात आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या तरी आल्याचे भाव सरासरी 6,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात सतत घसरण होते आहे. काल सोन्याचा दर 800 रुपयांनी घसरला, तर मागच्या 2 आठवड्यात चांदीचे भाव 5,000नी कमी झालेले आहेत. आता भारतातही डेंग्यूची लस मिळणार आहे. दरवर्षी भारतात शेकडो लोकांचा डेंग्यूमुळे मृत्यू होतो, मात्र आता ही लस भारतात तयार केली जाणार असल्याची माहिती ICMRनं दिलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसाळ्यात 96 गावांना पुराचा धोका संभवतो, त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या नवेगाव बांध इथं जलाशय शोध आणि बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती आणि सुरक्षा आणि बचाव तसंच पूर परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली. सांगली जिल्ह्यातले बोरगावचे निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांचा ब्रेन डेडमुळे मृत्यू झाला होता, मात्र त्यांनी अवयवदानाच्या रूपानं त्यांच्या स्मृतीत चिरंतन राहाव्यात या विचारानं त्यांच्या मुलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांनी यकृत देऊन एकाला जीवनदान दिलं, तर दोघांना डोळे देत दृष्टी देण्यात आलेली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्र सरकार सातत्यानं अत्याधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टरसह विविध क्षेत्रे खरेदी करण्यावरती भर देत आहे. अशातच भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल मरीन जेट खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे. आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येण्याची गरज भासू नये यासाठी गावातच उपचार मिळणार आहेत. आरोग्य विभागातर्फे जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता रुग्णांना गावातच मोफत उपचार घेणं शक्य होणार आहे. माडाच्या 173 गाळ्यांच्या विक्रीसाठी 27 जूनला संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपात ई-लिलाव होणार आहे. यासाठी 27 जूनला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीकृत अपेक्षित कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. महादेव गेमिंग ॲप संदर्भात फेअर प्ले गैरव्यवहारात अनेक बॉलिवूड स्टार ईडीच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मोरबे धरणामध्ये 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं प्रत्येक विभागात आठवड्यापासून 3 दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. तर सकाळचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं गेलेलं आहे. मुंबईतल्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी 2 बो आर्च स्ट्रिंग गर्डर टाकून 2 वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी एक वाहिनी जुलै 24 अखेर पूर्ण करून त्यावरून दक्षिण मुंबईकडे येणारी तसेच उत्तरेकडे जाणारी वाहतूक खुली करण्याचं नियोजन आहे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरचे रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरती आज तर मध्य रेल्वेवरती रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवरती ब्लॉक असणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगात सुरू आहे. येत्या काही वर्षात देशातल्या पहिली बुलेट ट्रेन सुरू होईल. मात्र राज्यात पावसाचा जोर पाहता पावसाळ्यात बुलेट ट्रेनच्या वेगावरती मर्यादा येणार आहेत. तसंच अतिवृष्टीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यासाठी पावसाची अद्ययावत माहिती घेण्यासाठी बुलेट ट्रेनची सेवा सुरक्षितपणे चालवण्यासाठी स्वयंचलित पर्यावरण यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहणार आहे. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला. पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळणार नाही अशी हमी रेल्वे प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे. तसं प्रतिज्ञापत्रही रेल्वेतर्फे सादर करण्यात आलेलं आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानं शालेय साहित्यांनी बाजारपेठा गजबजलेल्या आहेत। दरम्यान यंदा सर्व प्रकारच्या साहित्याच्या किमतीमध्ये सरासरी 20% वाढ झालेली आहे, त्यामुळे पालकांच्या खिशाला झळ बसते आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा तब्बल 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून सुरू आहेत। 1.5 महिन्यानंतर शांत असलेल्या शाळांमधून आजपासून किलबिलाट पाहायला मिळणार आहे। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन सज्ज झालेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन शिक्षण केंद्रातल्या एमकॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊन 6 महिने उलटले तरी गुणपत्रिका मिळालेली नाही। तसंच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे। या गोंधळामुळे नोकरी मिळवताना विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंबई विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था, स्वायत्त महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करणं बंधनकारक असणार आहे। तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। जीएसटी काउन्सिलची 22 जूनला नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार असून बैठकीत ऑनलाईन गेमिंगपासून ते पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटी कक्षेत समावेश करण्यापर्यंत सर्व गोष्टींवरती निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। निलंबनाची ऑर्डर निघाल्यानंतरही जमिनीच्या प्रकरणात 5,000ची लाच घेणाऱ्या सहदुय्यम निबंधक छगन पाटील यांच्याकडे एकूण 1,80,80,000ची बेहिशोबी रक्कम सापडलेली आहे। या प्रकरणी लाचखोर अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवरतीही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतरस्त्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीमध्ये एका तरुण शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना जालना तालुक्यातल्या नेरमध्ये घडलेली आहे। या मारहाणीत अन्य दोघे गंभीर जखमी झालेले आहेत। तर या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगावच्या शेतीतल्या चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्यावरती अज्ञातानं रासायनिक खत टाकल्यामुळे 25 टन कांदा सडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 6 ते 7 लाखांचं नुकसान झालंय। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 5 महिन्यात शेअर ट्रेडिंगमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक 355 गुन्हे नोंद झालेले आहेत। त्यामुळे ऑनलाईन गुंतवणूक करताना सावध राहावं असं आवाहन सायबर पोलिसांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शिवराई शिवारात मका लागवड करताना वीज कोसळली। या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले। जखमींमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यात भजेपार इथं एका गोठ्याला आणि किराणा दुकानाला आग लागली। या आगीत गोठ्यातली संपूर्ण शेती उपयोगी अवजारं आणि दुकानातलं सामान जळून खाक झाले। त्यामुळे दुकानदारांचं जवळपास 6 लाखांचं नुकसान झालेलं आहे। आषाढी वारीनिमित्त देहू आळंदीमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी वल्लभनगर आगारातनं जादा बसेसची सुविधा उपलब्ध केली जात आहे। दरवर्षी 5 जादा बसेस सुविधा आगाराकडनं उपलब्ध केल्या जात आहेत। यंदा 26 जून पासून या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टळणार आहे। आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। अनेक ठिकाणच्या पालख्याही पंढरपुरात दाखल होतात। यावेळी आलेल्या भाविकांना आरोग्याच्या सुविधा कमी पडू नयेत यासाठी पंढरपुरात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी राज्याच्या सार्वजनिक विभागानं विशेष बाब म्हणून 9,44 लाखांचा निधी मंजूर केलेला आहे। पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना 20,000चं विशेष अनुदान दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। तसंच भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी आणि 1 लिटर पाण्याची बाटली देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। मावळमधील एका लोकवस्तीमध्ये 9 फुटांचा अजगर आढळल्यानं खळबळ उडालेली होती। गायीच्या गोठ्यात शिरलेल्या या अजगराला पकडण्यात सर्पमित्रांना यश आलेलं आहे। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या मोरगाव भाकरे गावातील गावकरी विषारी नागाच्या दहशतीत गेले काही दिवस रात्रभर जागायचे। अखेर कंटाळून गावकऱ्यांनी सर्पमित्राला बोलून नागाला पकडलं आणि सुटकेचा निश्वास सोडला। सर्पमित्रानं नागाला पकडून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे।
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. 21 जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 60 भाषातील 61 विविध भाषांमधले 314 लघुपट पाहण्याची पर्वणी सिनेरसिकांना मिळणार आहे. 2 वर्षातून एकदाच होणारा हा महोत्सव यंदा मुंबईपुरता मर्यादित न ठेवता पुणे, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली इथेही दाखवण्यात जाणार आहे. एकेकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी सुप्रसिद्ध जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच ही जोडी घरत गणपती या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं 25 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात अजिंक्य देव आपल्या कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहे. अभिनेता अक्षय कुमार हा त्याचा सरफेरा हा नवीन चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाची घोषणा काही काळ आधीच झालेली होती, मात्र अक्षय कुमारनं त्याच्या चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवरती शेअर केलेलं आहे. वाढलेली दाढी आणि सनग्लासेस घातलेला अक्षय कुमारचा हा स्टायलिश लुक पोस्टरमधनं समोर आलेला आहे. 12 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पुढच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावरती आहेत. द्विपक्षीय बैठकीसाठी 21 आणि 22 जूनला शेख हसीना भारतात येणार असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार आहेत. तुर्कस्तानचं सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबूलला उष्णतेच्या लाटेचा फटका बसतोय. रहिवासी आणि पर्यटकांना हा फटका बसलेला आहे. देशाच्या पश्चिमी भागातल्या तापमानातही मोठी वाढ झालेली आहे. ब्राझील हा संत्र्याच्या रसाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. यावर्षी खराब हवामानामुळे आणि जीवाणूंच्या वाढीमुळे संत्रा कापणी धोक्यात आलेली आहे. हा हंगाम 4 दशकातला सर्वात वाईट हंगाम असण्याची शक्यता आहे. अमेझॉनमधला दुष्काळ आणि दक्षिणेकडच्या रिओ ग्रांडे डो सुल राज्यातल्या विनाशकारी पूर तसंच एल निनोचे परिणाम संत्रा पिकावरती जाणवत आहेत. ईद अल अधा हा बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी इंडोनेशियात बकरी, गायी आणि इतर प्राण्यांची विक्री हंगामी बाजारात सुरू झालेली आहे. पण वाढत चाललेल्या बेरोजगारीचा फटका बसल्यानं विक्रीत मोठी घट दिसून येते. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.